त र ही आणि त्याच्यामध्ये अ स्वर मिसळला की त्र अक्षर तयार होतं. जोडाक्षर म्हणा किंवा संयुक्त अक्षर म्हणा. तर ते छत्र, क्षेत्र, नेत्र, चित्र, तंत्र हे सगळे अर्थपूर्ण शब्द आहेत 2-2 अक्षरी. तसंच दान, पट, फळ, ज्ञान, माग हे पण अर्थपूर्ण 2-2 अक्षरी शब्द आहेत. तर आपल्याला ह्यातले 2 अक्षरं ह्याच्यामध्ये जुळवायची की ज्याच्यामुळे 4 अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार होईल. तर आता ह्याच्यामध्ये कुठला छत्रला छत्रपती. छत्रपती म्हणजे ज्याला राज्याभिषेक झालेला आहे असा राजा जो प्रजेवरती छत्र धरतो, संरक्षण करतो, काळजी घेतो तो छत्रपती. नंतर ह्याच्यातलं कुठलं क्षेत्राला जमेल तर क्षेत्रफळ. क्षेत्रफळ म्हणजे पृष्ठभागाचं एक परिमाण आहे. जमिनीचं क्षेत्रफळ म्हणजे लांबी रुंदी असं चौरस मीटरमध्ये मोजलं जातं ते क्षेत्रफळ. त्याच्यानंतर नेत्रदान. नेत्रदान म्हणजे माणूस मेल्यानंतर त्याचे डोळे तो दुसऱ्याला दान करू शकतो, ते नेत्रदान. ज्याला दृष्टी नाही अशाला नेत्रदान करू शकतो. त्याच्यानंतर चित्रपट. चित्रपट म्हणजे सिनेमा, चलचित्र, मूव्ही, फिल्म असं सगळं ना. नंतर तंत्रज्ञान. तंत्रज्ञान म्हणजे एखादी गोष्ट बनवण्याचे कौशल्य, त्याला तंत्रज्ञान म्हणतात सोप्या भाषेत. त्याच्यामध्ये विज्ञान आणि अभियांत्रिकी यांचा समावेश होऊन त्याच्यामध्ये बरेच पुढे प्रगती करता येते. आणि यंत्रमाग. सुतापासून कापड बनवण्याचा माग तो यंत्रमाग. आपल्याकडे इचलकरंजी, सोलापूर, त्याच्यानंतर मालेगाव इथे यंत्रमाग आहेत.